विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 5वीच्या गणित या पाठ्यपुस्तकातील घटक चित्रालेख. जेव्हा दिलेली माहिती चित्रांच्या स्वरूपात दर्शवितात तेव्हा त्याला चित्रालेख असे म्हणतात. आता आपण चित्रलेखाचे निरीक्षण करून तो समजावून घेऊया. क्रिकेटच्या एका सामन्यात 3 गोलंदाजांनी केलेल्या गोलंदाजीची, त्यांना मिळालेल्या बळींची व त्यांनी दिलेल्या धावांची माहिती समोर दिसत असलेल्या तक्त्यात दिली आहे. या तक्त्यातील पहिल्या स्तंभात आपल्याला गोलंदाज आणि त्यांची नावं दाखवलेली आहेत. दुसऱ्या स्तंभामध्ये त्यांनी किती षटकं टाकली ते आपल्याला दाखवलेलं आहे. तिसरा स्तंभ आपण जर पाहिला तर त्यामध्ये त्यांनी टाकलेल्या षटकांमध्ये एकूण किती धावा मिळालेल्या आहेत ते दाखविलेलं आहे. तर चौथ्या स्तंभामध्ये त्यांनी टाकलेल्या त्या षटकांमध्ये त्यांनी किती बळी घेतले, म्हणजेच त्यांनी किती विकेट्स घेतल्या याची माहिती शेवटच्या म्हणजे चौथ्या स्तंभामध्ये आपल्याला दाखवलेली आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो चित्रालेख आहे त्या चित्रालेखामध्ये ही माहिती दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला तो चित्रालेख समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण जर गोलंदाज पाहिले तर पहिला जो गोलंदाज आहे तो आहे चंद्रकांत, दुसरा आहे रमाकांत आणि तिसरा आहे अहमद. दुसऱ्या स्तंभामध्ये त्यांनी किती षटकं टाकली ती आपल्याला दिलेली आहे. चंद्रकांत हा जो गोलंदाज आहे, बॉलर आहे, त्याने एकूण 4 षटकं टाकलेली आहेत. त्यानंतर दुसरा जो गोलंदाज आहे रमाकांत, त्याने 2 षटकं टाकलेली आहेत. आणि तिसरा गोलंदाज आहे अहमद, त्या अहमदने 3 षटकं टाकलेली आहेत. पुढच्या स्तंभामध्ये त्यांनी टाकलेल्या षटकामध्ये त्यांनी किती धावा दिल्या ते आपल्याला या ठिकाणी समोर दिसतंय. चंद्रकांतने जी 4 षटकं टाकलेली आहेत त्या 4 षटकामध्ये त्यांनी एकूण 18 धावा दिलेल्या आहेत. रमाकांतने जी 2 षटकं टाकलेली आहेत त्या 2 षटकांमध्ये त्याने 20 धावा दिलेल्या आहेत. आणि अहमदने जी 3 षटकं टाकलेली आहेत त्या 3 षटकांमध्ये त्याने 12 धावा दिलेल्या आहेत. चौथा स्तंभ आपण जर ह्या चित्रालेखाचा पाहिला तर त्यामध्ये या गोलंदाजांनी टाकलेल्या षटकांमध्ये किती बळी घेतले, म्हणजेच किती विकेट्स त्यांनी घेतल्या त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. चंद्रकांतने जी 4 षटकं टाकली त्यामध्ये त्याने 4 बळी घेतलेले आहेत. रमाकांतने जी 2 षटकं टाकलेली आहेत त्यामध्ये त्याला एकही बळी घेता आलेला नाही, म्हणजे त्याने 0 बळी घेतलेले आहेत, 0 विकेट घेतलेले आहेत. आणि अहमदने जी 3 षटकं टाकलेली आहेत त्यामध्ये त्याने 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. चित्रालेखात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रमाण. या चित्रालेखामध्ये 1 चित्र बरोबर 1 षटक म्हणजे 6 चेंडू हे प्रमाण आपण घेतलेलं आहे आणि त्यानुसार हा चित्रालेख तयार केला गेलेला आहे. 1 षटक म्हणजे 6 चेंडू, त्यामुळे चंद्रकांतने टाकलेली जी 4 षटकं आहेत त्या 4 षटकांमध्ये त्याने 24 चेंडू टाकलेले आहेत. रमाकांतने 2 षटकांमध्ये 12 चेंडू टाकलेले आहेत, तर अहमदने 3 षटकांमध्ये 18 चेंडू टाकलेले आहेत. वरील चित्रालेखावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे आपण पाहूयात. वरील चित्रलेखात एकूण किती गोलंदाजांची माहिती दिलेली आहे? उत्तर आहे 3. सर्वात जास्त धावा कोणी दिल्या आहेत? उत्तर आहे रमाकांतने. चंद्रकांतने किती षटके टाकली? उत्तर आहे 4. रमाकांतने किती बळी घेतले? उत्तर आहे 0. अहमदने एकूण किती चेंडू टाकले? उत्तर आहे 18. चंद्रकांतने एकूण किती धावा दिल्या? उत्तर आहे 18. एकूण किती षटके टाकली गेली? उत्तर आहे 9. प्रतिषटक कमीत कमी धावा कोणी दिल्या? उत्तर आहे
अहमदने. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांच्या उत्तरावरून आपल्या असं लक्षात येतं की या तक्त्यावरून आपणास चित्रांद्वारे बरीच माहिती मिळते, नाही का? अशा प्रकारच्या तक्त्यांनाच माहितीचा चित्रालेख किंवा माहितीचे चित्ररूप असे म्हटले जाते. सांख्यिकी माहितीचे चित्ररूप. एका पाहणीत वेगवेगळ्या प्रकारच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालीलप्रमाणे तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे आहे. घराचा प्रकार आणि त्या घरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावरून आपण चित्रालेख तयार करूयात. या आधीच्या उदाहरणामध्ये क्रिकेटमधील षटकांसाठी आपण चेंडूचं चित्र वापरलं होतं. मग मुलांसाठी कोणतं चित्र वापरावं बरं? अर्थातच एखाद्या चेहऱ्याचं चित्र या चित्रालेखासाठी योग्य ठरेल. मग 20 मुलांसाठी 20 चेहरे काढायचे का? तर तशी आवश्यकता नसते. माहितीतील संख्यांचे निरीक्षण करून योग्य ते प्रमाण ठरवणे सोयीचे असते. जसे दिलेल्या माहितीतील तीनही संख्यांना 4ने भाग जातो, म्हणून 4 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र दाखवले तर त्यावरून आपला सुंदर असा चित्रालेख तयार होऊ शकतो. 4 विद्यार्थ्यांसाठी एक चित्र हे प्रमाण या चित्रालेखासाठी घेतल्यास बंगल्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक चित्र, सदनिकांत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5 चित्रे आणि साध्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2 चित्रे दाखवावी लागतील. चित्रे काढल्यानंतर आपला चित्रालेख स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे दिलेल्या माहितीवरून तुम्ही देखील चित्रालेख काढू शकता.